प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच मन हेलावून टाकणारा आहे. कारण अखेर कित्येक दिवस कोमात असलेले मधुभाऊ सायलीच्या हाकांना, तिच्या रडण्याला, तिच्या वेदनांना प्रतिसाद देण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. पण त्याआधीच तुम्ही पाहणार आहात सायलीचा एक हृदय पिळवटून टाकणारा संवाद, तिच्या आईवडिलांसाठी तडफडणारा आवाज. त्यामुळे एकही सीन स्किप न करता शेवटपर्यंत लक्ष देऊन बघत रहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सिरियल बोलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे दमदार अपडेट्स आणि एपिसोड ब्रेकडाऊन सगळ्यात आधी इथेच मिळतात. सुरुवात होते हॉस्पिटलच्या शांत पण भयावह वातावरणात. सायली हळूच मधुभाऊंच्या बेडजवळ बसलेली आहे. मशीनचे बीप बीप करणारे आवाज, ऑक्सिजनची सिटी आणि सायलीच्या आवाजातील कंप यात सगळंच एक भावनिक गुंता निर्माण होत आहे. सायली डोळे पुसत म्हणते, मधुभाऊ, किती दिवस झाले तुम्ही डोळे उघडत नाही. मी तुम्हाला इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी आले. पण तुम्ही ऐकाल का नाही काहीच कळत नाही. मला माझे आईबाबा सापडलेत असं वाटलं होतं. पण त्यांचं वागणं बघून माझं मन काहीच तयार होत नाही की ते माझेच असतील. सायलीचा आवाज तुटतो. DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून हे लोक मला सांगतायत की मी त्यांची मुलगी. पण मन माझं मानत नाही मधुभाऊ. तुम्हाला माहीत होतं ना, माझे आईवडील कोण आहेत, ते कुठे आहेत, ते कसे आहेत. पण तुम्ही बोलत नाही आहात. प्लीज उठा ना, मला सांगा ना. मला काहीच समजत नाही. मी कोण आहे. सायलीचा आवाज थरथरतो. तिच्या शब्दांमध्ये प्रेम आहे, गोंधळ आहे आणि एक अतोनात भीती आहे. कुठेतरी माझ्या ओळखीबद्दल मोठं खोटं सांगितलं जातंय अशी भीती. ती मधुभाऊंचा हात धरून हळूच म्हणते, मधुभाऊ, अर्जुनही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. तो रिपोर्ट दाखवत राहतो. पण मी काय करू. माझं मन नाही म्हणत. तुम्हीच मला सांगू शकता. तुम्हीच माझे आधार आहात. प्लीज डोळे उघडा. आणि जेव्हा सायली बोलता बोलता तिचा आवाज खूपच कमी होतो, तेव्हा कॅमेऱ्यात दिसतं मधुभाऊंच्या पापण्या थोड्या हलतात. पण पुढच्याच क्षणी त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू होतो. श्वास कापल्यासारखा होतो. मशीनचे आवाज जोरात होऊ लागतात. सायली एकदम घाबरून उठते. डॉक्टर, डॉक्टर, प्लीज लवकर या. डॉक्टर आणि नर्सेस धावत येतात. सायली बाजूला सरकते पण तिच्या डोळ्यातला भीतीचा धुरळा थांबत नाही. डॉक्टर ऑक्सिजन देतात, इंजेक्शन देतात, पल्स तपासतात. आणि हॉस्पिटलचा सारा स्टाफ एकदम टेन्शनमध्ये येतो. सायली दाराजवळ उभी राहून रडत रडत म्हणते, हे अचानक काय झालं. तो तर स्थिर होता. डॉक्टर तिला शांत करत म्हणतात, कृपया थोडा वेळ बाहेर थांबा. आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करतोय. सायली बाहेर जाते. पण तिला स्वतःला सावरायलाही वेळ नसतो. तिचे हात थरथरत असतात. ती फोन काढते आणि ताबडतोब अर्जुनला कॉल करते. अर्जुन, प्लीज हॉस्पिटलला या. मधुभाऊंची अचानक तब्येत खराब झाली. मला खूप भीती वाटते. तिच्या आवाजातून तिचा त्रास स्पष्ट जाणवत असतो. थोड्याच वेळात अर्जुन हॉस्पिटलमध्ये येतो. चेहरा काळजीने भरलेला. तो थेट सायलीकडे धावतो. सायली, काय झालं. मधुभाऊ ठीक आहेत ना. सायली रडतच म्हणते, अहो, मला माहीत नाही. डॉक्टर्स आत आहेत. त्याच क्षणी डॉक्टर बाहेर येतात. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित स्मित. काळजी करू नका. तुमचे पेशंट आता स्थिर आहेत. मोठं संकट टळले. आणि ते कोमातूनही बाहेर आलेत. सायलीचे डोळे भरून येतात. ती एकदम धावते मधुभाऊंच्या खोलीत. अर्जुनही तिच्या मागे येतो. मधुभाऊ आता डोळे उघडे ठेवून शांतपणे सायलीकडे पाहत असतात. ते बोलू शकत नाहीत. हातपाय हलत नाहीत. पण त्यांच्या डोळ्यांतलं प्रेम, ओळख आणि सगळं काही सांगणारं सत्य दिसत असतं. सायली मधुभाऊंना मिठी मारते, रडत म्हणते, मधुभाऊ, तुम्ही परत आलात. तुम्ही माझ्यासाठी बोलायला जाणार आहात ना. तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत काय काय घडतंय. डॉक्टर बाजूला उभे राहून सांगतात. ते बोलू शकत नाहीत, पण ते सगळं ऐकू शकतात, समजू शकतात. तुम्ही त्यांच्याशी बोलत राहा. यामुळे त्यांची सुधारणा आणखी वेगाने होईल. सायली त्यांच्या शेजारी बसते आणि तिच्या बोललेल्याही भावना त्यांच्याशी शेअर करते. ती तिचं मन मोकळं करते. मधुभाऊ, मी तुम्हाला सांगायला आले. मला माझे आईवडील सापडलेत असं म्हणतात. पण ते माझे नाहीत. ते माझ्याशी तसं वागत नाहीयेत. माझं मन नाही सांगत की ते माझे असतील. मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. तुम्ही जाणता ना,
मी कोण आहे? माझे आईवडील कोण आहेत? मधुभाऊ तिचं बोलणं शांतपणे ऐकतात आणि अचानक त्यांच्या पापण्या हलतात. सायली लगेच विचारते, मधुभाऊ, सदाशिव आणि मैनावती माझे आईवडील आहेत का? मधुभाऊ डोळे बंद करून नाही असा स्पष्ट इशारा देतात. सायली थिजते. तिचे डोळे मोठे होतात. तिला त्या एका इशाऱ्यातून तिचं संपूर्ण आयुष्य उलटताना दिसतं. म्हणजे ते माझे आईवडील नाहीये. मधुभाऊ पुन्हा डोळ्यांनी नाही असं सांगतात. सायली भावनांनी भारावून जाते. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र मिश्र भाव, आशा, धक्का, शांतता. म्हणजे माझं मन जे सांगत होतं तेच खरं आहे. ती पुन्हा विचारते, माझे खरे आईवडील जिवंत आहेत का? मधुभाऊ सावकाश पापण्या हलवतात, हो. आणि मग सायलीचा श्वासच थांबतो. मी त्यांना ओळखते. ते माझ्या जवळ आहेत. मधुभाऊ पुन्हा डोळे उघडझाप करून होकार देतात. सायलीचे डोळे पाणावतात. ती एकदम गदगदून म्हणते, मधुभाऊ, तुम्ही माझ्या मनावरचं इतकं मोठं ओझं काढून टाकलं. मला आता माहीत पडलं, ते दोघं माझे नाहीयेत. इतक्यात अर्जुनही आत येतो. सायली आनंदाने त्याला सांगते, अहो बघा, मधुभाऊंनी मला सांगितलं, सदाशिव आणि मैनावती माझे आईवडील नाहीयेत. अर्जुन थोडा चकित, थोडा शंकित. सायली, पुन्हा तेच विषय. पण सायली ठाम आवाजात म्हणते, नाही अर्जुन, आज मधुभाऊंनी स्वतः मला सांगितलं. या एका इशाऱ्याने संपूर्ण कथा बदलते आणि अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेला संशयाचा वादळ जोर पकडणार आहे. सायलीच्या चेहऱ्यावर आज इतक्या दिवसानंतर एक वेगळीच चमक दिसत होती. तिच्या हृदयावर इतका मोठा दगड बसा झाला होता आणि आता मधुभाऊंच्या इशाऱ्याने तिच्या मनाला पहिल्यांदा खात्री मिळाली. सदाशिव आणि मैनावती माझे आईवडील नाहीत. सायली एकदम भावूक होत म्हणते, अहो अर्जुन, मी तुम्हाला किती दिवस सांगत होते आणि आज मधुभाऊंनी स्वतः सांगितलं. ते खोटं बोलणार नाहीत. मला खूप हलकं वाटतंय. अर्जुन मात्र अजूनही तिच्या बोलण्याकडे थोड्या शंकेच्या नजरेने पाहत असतो. तो शांतपणे पण थोड्या ठाम आवाजात म्हणतो, सायली, मधुभाऊ बोलू शकत नाहीत. ते इशाऱ्याने सांगतात आणि कधी कधी अशा परिस्थितीत त्यातील गोष्टी नीट कळत नाहीत. सायली लगेच म्हणते, अहो नाही, तुम्ही माझं ऐका ना एकदा. मधुभाऊ माझ्याशी साफ नाही म्हणाले. दोनदा. ते म्हणाले की ते दोघं माझे आईवडील नाहीत आणि त्यांनी होकार देऊन सांगितलं की माझे खरे आईवडील जिवंत आहेत आणि माझ्या जवळ आहेत. ती पुन्हा जोरात म्हणते, अहो अर्जुन, माझं मन कित्येक दिवसापासून असंच सांगत होतं. DNA रिपोर्ट काहीही दाखवो, ते माझे आईवडील असूच शकत नाहीत. तुम्ही बघितलं ना त्यांचं वागणं, ते माझ्यासारखे नाहीतच. अर्जुन कपाळावर हात ठेवतो. त्याला आता खरोखर विचार करावा लागतोय. सायली, मला माहीत आहे की तू इमोशनल आहेस, पण DNA रिपोर्ट्स खोटे येऊ शकत नाहीत. मी रविराज काकांच्या खास माणसाकडे रिपोर्ट पाठवले होते. तो चूक करणारच नाही. सायली भुव्या उंचावत म्हणते, अहो, रिपोर्ट खोटे नसतील, पण सॅम्पल बदलले असतील ना. ते शक्य आहे. मी कित्येक वेळा सांगितलं आहे तुम्हाला. अर्जुन थोडा थांबतो. तमाम प्रेक्षकांनो, हा तो क्षण आहे जेव्हा अर्जुनच्या मनात शंकेचा पहिला बीज पेरला जातो. सायली शांत पण निर्धाराने पुढे म्हणते, तुम्हाला आठवतंय ना, जेव्हा तुम्ही माझे केस घेतले होते सॅम्पलसाठी, तेव्हा रूमच्या बाहेर आवाज आला होता. तुम्हीच घाबरून पाहायला जाणार होतात, पण कोणीच दिसलं नाही. अर्जुनच्या डोक्यात अचानक तोच प्रसंग फ्लॅशबॅक होतो. सायली सावकाश म्हणते, ती प्रिया असू शकते. ती नेहमी सर्वच गोष्टीत नाक खुपसते. तुमच्या माझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवते. अर्जुन थोड्या गंभीर आवाजात म्हणतो, सायली, असं काही प्रिया करेल यावर विश्वास बसत नाही मला. सायली थेट डोळ्यात बघून म्हणते, मला बसतो. मला तिच्यावर शंका आधीपासून आहे. तिचं वागणं, तिचं बोलणं, हे सगळं विचित्र आहे अर्जुन. अर्जुन काहीच बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. सायलीच्या बोलण्याने त्याच्या मनात एक मोठा धागा जुळायला सुरुवात झाली आहे. आता सीन पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातो. डॉक्टर मधुभाऊंची तब्येत तपासत आहेत. सायली त्यांच्या बाजूला बसलेली, त्यांना पाण्याने ओठ ओले करून देत आहे. मधुभाऊ काही बोलू शकत नसतानाही त्यांची नजर सतत सायलीवरच. सायली हळूच म्हणते, मधुभाऊ, तुम्ही मला आज सर्वात महत्त्वाचं सत्य दिलं. पण अजून एक सांगाल का?
माझे आईवडील कोण आहेत ते तुम्हाला माहीत आहे ना? मधुभाऊ त्यांची पापणी वरखाली करतात. होकार. सायलीच्या चेहऱ्यावर आशेचा प्रकाश. तुम्ही त्यांना ओळखता? ते माझ्या जवळ आहेत. पुन्हा त्याच पद्धतीने होकार. सायली थरथरणाऱ्या आवाजात विचारते. मला त्यांना बघायचं आहे. बोलायचं आहे. मिठी मारायची आहे. तुम्ही मला त्यांच्याबद्दल अधिक सांगाल ना? मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांनी आयुष्यभर सायली किंवा तन्वीला वाचवलं, जपलं. आणि आता तिला तिचं खरं घर मिळवून द्यायचं आहे. सायली भावूक होऊन म्हणते. तुम्ही माझ्यासाठी देवदूतच आहात मधुभाऊ. मी कधीच तुम्हाला विसरणार नाही. इतक्यात अर्जुन परत येतो आणि सायलीला घेऊन बाहेर पडतो. दोघंही बाहेर येतात. एसीच्या थंड हवेपेक्षा सायलीच्या शब्दांनी अर्जुनचा चेहरा अधिक जास्त थंड झालेला. सायली म्हणते. अहो अर्जुन, आता तरी विश्वास ठेवा. डीएनए रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आला असला तरी ते माझे आईवडील नाहीत. ते मधुभाऊंनी सांगितलं. अर्जुन शांत राहतो. त्याचे पाऊल आपोआप संथ होतात. तो विचारात बुडतो. सायली विचारते. काय विचार करताय? अर्जुन शेवटी मान हलवून म्हणतो. सायली, जर हे खरं असेल तर डीएनए रिपोर्ट चुकीचे कसे? हे सॅम्पल कोण बदललं असावं? आणि का? अचानक एक मोठा फ्लॅश स्ट्राईक त्याच्या चेहऱ्यावर. तो थबकतो. सायली विचारते. काय झालं? अर्जुन तडक बोलतो. त्या दिवशी आपल्या रूमच्या बाहेर जे पावलांचे आवाज आले होते ते कुणाचे होते हे माझ्या लक्षात येतंय आता. सायली एकदम जवळ येऊन विचारते. कुणाचे? अर्जुन ओठ चावून हळूहळू म्हणतो. प्रियाचे. सायलीचा चेहरा मी सांगितलं होतं अशा भावनेने भरून येतो. अर्जुनच्या मनात आता उजेड पडतो. जर प्रियाने सॅम्पल बदलले तर रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले? म्हणजे तिने कुणाचे सॅम्पल दिले? पुढच्याच सेकंदाला अर्जुनच्या चेहऱ्यावर धक्का उमटतो. जर तिने स्वतःचे सॅम्पल दिले असतील म्हणजे? सायली एकदम विचारते. म्हणजे काय? अर्जुन आश्चर्य आणि धक्क्यात म्हणतो. म्हणजे प्रिया हीच ब्ली असू शकते. सायली श्वास अडकून विचारते. काय? अर्जुन पुढे सांगतो. सायली, तिचं वागणं, तिचा स्वभाव, तिचा राग, तिने गाठोडं चोरलं. हे सगळं बबलीसारखं आहे. तीच त्या दोघांची मुलगी असेल तर म्हणून रिपोर्ट मॅच झाला असेल. सायली स्तब्ध. म्हणजे मी तन्वी असू शकते. अर्जुन शांत पण खोल आवाजात म्हणतो. सायली, मला वाटतं की हेच सत्य आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पुढचा मोठा पाऊल उचलायला लागेल. कॅमेरा त्यांच्या चेहऱ्यावर झूम होतो. दोघांच्या डोळ्यात सत्याच्या लढाईची ठाम तयारी. सायलीचे शब्द, तिचं रडणं, मधुभाऊंच्या डोळ्यांनी सांगितलेला इशारा, या सगळ्यांचा भार अर्जुनच्या डोक्यावर होता. हॉस्पिटल बाहेर चालताना त्याचा चेहरा स्पष्ट सांगत होता की त्याच्या मनात काहीतरी खूप मोठा वादळ उठला आहे. सायली त्याच्या बाजूने चालत म्हणाली. अहो अर्जुन, आता तरी मला थोडा तरी विश्वास ठेवणार ना? मी इतके दिवस सांगत होते की ते माझे आईवडील नाहीयेत. अर्जुन शांत राहतो. त्याचा चेहरा विचारांनी भरलेला. बराच वेळ तो काहीच बोलत नाही. मग अचानक तो थांबतो. सायली, जर मधुभाऊंनी खरंच तुला इशारा दिला असेल तर याचा अर्थ सगळं उलट आहे. आणि हे रिपोर्ट चुकीचे कसे झाले? याचा उत्तर एकच आहे. सायली एकदम विचारते. काय? अर्जुन शांत पण ठाम आवाजात म्हणतो. डीएनए सॅम्पल बदलले गेले. सायलीचं हृदय थरारतं. म्हणजे मी सांगितलेलं खरं आहे ना? अर्जुन खोल श्वास घेतो. हो, आता मला तसंच वाटतंय. कारण माझ्या मनातला एक धागा आता स्पष्ट झाला आहे. सायली मनोमन म्हणते. मी आधीपासूनच सांगत होते की ते दोघं माझे आईवडील नसतात. अर्जुन पुन्हा आठवणीत जातो. सायली, त्या दिवशी जेव्हा मी तुझं केसाचं सॅम्पल घेतलं तेव्हा रूमबाहेर आवाज आला होता ना? मग मी दार उघडून बघायला गेलो पण कोणीच दिसलं नाही. सायलीचा श्वास एकदम जलद होतो. हो, आठवतंय मला. मला तेव्हाच शंका आली होती. अर्जुन म्हणतो. आता मला खात्री झालीये की ती प्रिया होती. सायलीच्या चेहऱ्यावर एक समाधानाचा हलका भाव उमटतो. जणू मी आधीच सांगितलं होतं असं तिच्या मनानं म्हटलं. अर्जुन थोडा रागाने, थोडा धक्क्याने म्हणतो. जर प्रियाने सॅम्पल बदलले तर तिने कसम पक्क केलं की डीएनए मॅच येईल. याचं एकच उत्तर आहे.
सायली एकदम त्याच्याकडे पाहते. काय? अर्जुन तिच्याकडे पाहून म्हणतो. तिने तुझे सॅम्पल न देता स्वतःचं सॅम्पल दिलं असेल. सायली अवाक होते. काय? म्हणजे तिचं सॅम्पल मैनावतीशी मॅच झालं? अर्जुन जोरात मान डोलवतो. हो. कारण खरी ब्ली हीच असणार. त्या एका वाक्याने सायलीचा जीव अर्धा गेला. म्हणजे मी तन्वी असू शकते. अर्जुन थोडा शांतपणे म्हणतो. सायली, आता तेच सत्य दिसतंय. कारण हे सगळं अचानक आलेलं नाही. प्रिया हे सगळं प्लॅनिंग करून करते. आणि तिचं वागणं, तिचा स्वभाव, तिची प्रत्येक गोष्ट मैनावती आणि सदाशिव सारखीच आहे. सायली थरथरल्या आवाजात म्हणते. अगदी खरं आहे अर्जुन. तिचा राग, तिचं वरवर गोड बोलणं, पण मागे काहीतरी वेगळंच करणं, हे सगळंच त्यांच्यासारखं आहे. अर्जुन म्हणतो. आणि आठवते का तुला, जेव्हा तिने आश्रमातून गाठोडी चोरली होती, त्यातलं एक तुझं होतं आणि एक तिचं. विचार कर, तिने तुझं गाठोड का चोरलं, तेही महिपच्या घरी लपवून ठेवलं. यात काहीतरी मोठा स्वार्थ आहे. सायलीच्या पाठीवर एकदम थंडी वाजते. हो. आणि जेव्हा मी तिला विचारलं होतं, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिच्या चेहऱ्यावरच सगळं दिसत होतं. अर्जुन पुन्हा सांगतो. म्हणूनच मला आता खात्री होते. प्रिया ब्ली आणि तू तन्वी. सायलीचे डोळे पाणावतात. तिचा आवाज भावुक होतो. म्हणजे माझे आईवडील जिवंत आहेत आणि माझ्या आसपासच आहेत. मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे. अर्जुन मान हलवतो आणि गंभीर आवाजात म्हणतो. सायली, आता आपण असं फक्त बोलत बसायचं नाही. आपण हे सिद्ध करायचं आहे. सायली विचारते. कसं? अर्जुन दीर्घ श्वास घेत म्हणतो. या सगळ्या रहस्याचं उत्तर एकाच व्यक्तीकडे आहे. रविराज काका. अर्जुन रविराजला भेटायला जातो. या सीनमध्ये तणाव इतका वाढतो की प्रेक्षकांचे श्वासही थांबतात. रविराज स्वतःच्या खोलीत पेपर्स बघत बसलेले असतात. अर्जुन तिथे येतो. त्याचा चेहरा गंभीर, डोळ्यात ठापणा. सिनियर, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. रविराज वर बघतात. काय झालं? चेहरा एवढा रागावलेला का दिसतोय? अर्जुन एक पाऊल पुढे येत म्हणतो. प्रियाबद्दल. रविराज भुवया उंचावतात. तिने आता काय केलं? अर्जुन ठामपणे म्हणतो. ती तन्वी नाही. रविराज एकदम उठतात. काय? अर्जुन, हे काय वेड्यासारखं बोलतोस? अर्जुन शांत आवाजात पण जळजणाया नजरेनं म्हणतो. तिने सॅम्पल बदललं आहे काका. डीएनए टेस्ट आधीच हेरफेर केली गेली आहे. आणि मला खात्री आहे की तिने स्वतःचं सॅम्पल दिलं. रविराजचा चेहरा अवाक. अर्जुन पुढे सांगतो. आणि हेच असल्यास तीच खरी ब्ली आहे. रविराजचा चेहरा पांढरा पडतो. त्यांना हाताच्या नसांमध्ये धडधड जाणवते. मग तन्वी कुठे? अर्जुनच्या चेहऱ्यावर पूर्ण गांभीर्य. सायली, तीच खरी तन्वी असू शकते. त्या क्षणी खोलीत पूर्ण शांतता पसरते. 1 सेकंद, 2 सेकंद. आणि मग रविराज हळूच बसतात. म्हणजे प्रिया आपल्याला कित्येक दिवसांपासून फसवत आली. अर्जुन मान हलवतो. हो, आणि ती आपल्या दोघांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत असते. त्यामुळे आपण एकच उपाय करू शकतो. रविराज विचारतात. काय? अर्जुन स्पष्ट आवाजात म्हणतो. आपल्याला प्रिया आणि प्रतिमा आत्यांची डीएनए टेस्ट करायची. पण तिच्या लक्षातही येऊ देता. रविराज अवघडलेले पण सहमती दर्शवत म्हणतात. हो, हे करणं गरजेचं आहे. त्याच वेळी दारामागून एक हलकासा आवाज. दोघं मागे वळून पाहतात. पण कोणीच दिसत नाही. कॅमेरा जरा खाली सरकतो. आणि तिथे सावली हलताना दिसते. बहुधा नागराज. अर्जुन आणि सायली घरी आल्यावरही अर्जुनच्या चेहऱ्यावर तोच ताण दिसत होता. सायली सूप बनवत त्याला म्हणाली. अहो अर्जुन, तुम्ही इतके शांत का? काहीतरी मनात चाललंय ना? अर्जुन काही क्षण तिला बघत राहिला आणि म्हणाला. सायली, मला आता खरंच सगळं जोडून लागलंय. पण अजून काही पक्के पुरावे हवेत. आणि ते शोधणं आता गरजेचं आहे. सायली हलकं स्मित करत म्हणाली. मी तुमच्यासोबत आहे. काहीही झालं तरी मला माझं खरं सत्य जाणूनच घ्यायचं आहे. अर्जुनच्या मनात मात्र संशयाचे डोंगर उभे राहत होते. प्रियाच्या प्रत्येक हालचालीवर आता त्याचं लक्ष केंद्रित झालेलं होतं. पुढच्या सकाळी अर्जुन थेट रविराज काकांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. रविराज पेपर्स पाहत असतात. अर्जुन आत येताच ते विचारतात. काय रे, सकाळी सकाळी?
काही अर्जन्सी आहे का? अर्जुन खोल श्वास घेत म्हणतो, सिनियर. मला प्रियाबद्दल खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. रविराज भुवया उंचावतात. प्रियाने आता काय उद्योग केला? अर्जुन शांत पण निर्धाराने म्हणतो, ती तन्वी नाही. आणि मला याची पूर्ण खात्री आहे. रविराज धक्का खाऊन उभे राहतात. काय? पण डीएनए रिपोर्ट्स, पुरावे? अर्जुन मध्येच म्हणतो, पुरावे बदलता येतात. तिनेच सॅम्पल बदलले. आणि जे लॅबला गेलं ते तिचंच सॅम्पल होतं. रविराज अवाक होतात. म्हणजे तीच खरी ब्ली? अर्जुन मान हलवतो. हो सिनियर. आणि याचा अर्थ? सायली हीच खरी तन्वी असण्याची शक्यता खूप मोठी आहे. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरते. दोघेही धक्क्यात बसून विचार करत राहतात. रविराज हळूच बसतात आणि म्हणतात, म्हणजे आपण ज्यांना मुलगी समजून इतके दिवस सांभाळत आलो, तीच आपल्याला फसवत होती. अर्जुन स्पष्ट आवाजात म्हणतो, ती आपल्या दोघांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते. घरातली, ऑफिसमधली, अगदी रूममधली सुद्धा. म्हणूनच आपण जे काही करणार ते तिला कळून चालणार नाही. दोघे बसून पुढची योजना ठरवायला लागतात. अर्जुन म्हणतो, आपल्याला नवीन डीएनए टेस्ट करायची आहे. प्रिया आणि प्रतिमा आत्या, तसेच सायली आणि प्रतिमा आत्या. तेव्हाच खरं सत्य बाहेर येईल. रविराज मान डोलवतात. हो, पण प्रियाला याची हवा देखील लागू नये. ती खूप चतुर आहे. तिच्या प्रत्येक पावलामागे काही स्वार्थ लपलेला आहे. अर्जुन सांगतो, ती आश्रमातून गाठोड चोरून महिपच्या घरात का लपवून ठेवत होती? तेही सायलीचं. याचा अर्थ तिला सुरुवातीपासूनच माहिती होत की सायली कोण आहे. रविराज डोक्यावर हात ठेवतात. आणि तिचं वागणं, उग्र, उद्धट, खोटं बोलणं, हे सदाशिव मैनावतीसारखंच आहे. अर्जुन पुढे म्हणतो, आठवतं का काका, तन्वीच्या वाढदिवशी प्रतिमा आत्यांनी प्रिया नाही तर सायलीला केक भरवला. त्या क्षणी त्यांना जाणवलं होतं की सायलीचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं वागणं सगळं तन्वी सारखंच आहे. रविराज खोल विचार करतात. म्हणजे आपल्याला खोटं सांगून घरात राहायला आलेली मुलगी आपली तन्वी नसून ब्ली आहे. अर्जुन हळू आवाजात म्हणतो, आणि खरी तन्वी म्हणजे सायली आपल्या आसपासच होते. दोघे एकमेकांकडे पाहतात. दोघांच्या चेहऱ्यावर एकच भाव, विश्वासघात, राग आणि सत्य शोधण्याची जिद्द. तेवढ्यात दाराच्या मागून एक हलकासा आवाज होतो. दोघे एकदम मागे वळतात. पण कोणीही दिसत नाही. तरीही कॅमेरा मात्र स्पष्ट दाखवतो, दारामागे नागराज उभा आहे आणि सगळं ऐकतं आहे. त्याच्या कपाळावर घामाच्या धारांप्रमाणे भीती ओसंडून वाहते. त्याला स्पष्ट कळतं की त्यांच्यावरचा विश्वासघात लवकरच उघड होणार आहे. रविराज उठून म्हणतात, अर्जुन, आता वेळ आली आहे. आपण सगळं तपासायला सुरू करूया. शांतपणे, सावधपणे. आणि तिच्या लक्षातही येऊन देता अर्जुन मान डोलवतो. हो सिनियर. आता तिचं प्रत्येक खोटं उघड करायचं आहे. तिच्या साथीदाराला सुद्धा शोधून काढायचं आहे. रविराज दीर्घ श्वास घेत म्हणतात, आता या घरातली शांतता वादळात रूपांतरित होणार आहे. पण ते वादळ सत्यासाठी असेल. कॅमेरा त्यांच्यावरून हळूहळू झूम आउट होतो. दोघे खिडकीबाहेर पाहत उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नाही, फक्त ठाम निर्णय. पुढच्या क्षणी बॅकग्राऊंडला तीव्र म्युझिक वाजतं. जणू नवीन युद्ध सुरू होणार त्याची चाहूल देत. प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो. जर तुम्हाला ही स्क्रिप्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कॉमेंट करा आणि सिरियल बोलला सबस्क्राईब करायला विसरू नका.